नुकतंच नाशिकमधील एका शाळेत 10 ते 15 वयाच्या मुलांच्या बॅग्समध्ये चाकू, सुरा, फायटर, ब्लेड इत्यादी वस्तू सापडल्या. लहान वयात समाजविघातक प्रवृत्ती मुलांमध्ये येण्याचे काही महत्वाचे कारण. एक, आई वडील किंवा घरातील व्यक्ती असे वागत असतील तर. दोन, मित्र किंवा शेजारील व्यक्ती अशा पद्धतीची वागणूक करत असतील तर. तीन, सोशल मीडिया, समाज माध्यमांवर ही मुलं जर अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांना फॉलो करत असतील. चार, व्यसनाधीनता, ज्याच्यामुळे या मुलांच्या मेंदूमध्ये केमिकल बदल होऊन त्यांच्यामध्ये राग आणि द्वेषाची भावना वाढते. ही मुलं लहान असल्यामुळं यांना विचारांची प्रगल्भता नसते आणि चटकन ते या गोष्टींना बळी पडतात. यासाठी टीचर्स, पालक आणि मुलं यांमध्ये संवाद वाढणं गरजेचं आहे. मुलांमधील राग आणि द्वेष का आहे हे त्यांच्याकडून समजून घेणं आणि त्यावर उपाय शोधणं गरजेचं आहे. त्यांना वेळोवेळी समुपदेशन होणं गरजेचं आहे. आणि जर हा प्रकार जास्त असेल तर त्यासाठी मानसोपचार तज्ञांकडून काही औषधोपचार केल्यास या मुलांचा राग, द्वेष आणि अशा प्रकारची प्रवृत्ती कमी होण्यास मदत होते. आणि म्हणूनच आपण आपल्या देशाचं भविष्य किंवा भावी पिढी यांना यापासून लांब ठेवू शकतो.